हॅलो, मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की ज्योती सावीवर चिडतो म्हणून सावीला खूप वाईट वाटत असतं. तिला सारखं सारखं तेच आठवत असतं की ज्योती बोलतो की तुझ्यामुळे झालं आहे हे समज, दादा तुझ्यामुळे नाही म्हणाले, तुझ्यामुळे चिडले माझ्यावर. हे सगळं ज्योती सावीला बोलत असतो आणि इकडे ज्योतीलाही वाईट वाटत असतं. कारण की आवनी जेव्हा त्याला सांगितलं असतं की ती पोर जेवली नाही, भरल्या घरात डोळ्यात पाणी आणून बसली आहे ती पोर. इकडे सगुणा आणि चिमणा बोलत असतात तेव्हा सगुणा बोलते की काही पण म्हण, दादाने एवढं चिडायला आणि मारायला नको होतं. तेव्हा चिमणा बोलते की एवढं चिडलेलं मी त्यांना कधीच बघितलं नाही. मी काय म्हणते आहो, गोंधळाला खंडोबा आले नाही म्हणून होत असेल का हे सगळं. तेव्हा सगुणा बोलते हाय का आता दादानं लंगर तर तोडला ना, काही नाही पोरग ताप वाढे बाई, आता शांत करत बसावं लागेल त्याला, तू झोप आता. इकडे ज्योती किचनमध्ये जेवण घ्यायला जातो तेव्हा ताटांचा आवाज येतो. तेव्हा चिमणा बोलते की अगं बाई मांजर आली वाटतं. तेव्हा चिमणा शुक करत असते. तेव्हा सगुणा बोलते चिमणे मांजर नाही बोका आहे बोका, तू झोप. तेव्हा चिमणाबाई बोलते की अहो. तेव्हा सगुणा बोलते की तू झोप. तेव्हा ज्योती ताटात जेवण वाढतो. सगुणाला कळलेलं असतं, सगुणाच्या चेहऱ्यावर हसू असतं. ज्योती ताट घेऊन सावित्रीकडे जातो, तिथे ताट ठेवतो. ज्योती सावीकडे बघत असतो आणि सावी उठते आणि बोलते नग मला. तेव्हा ज्योती बोलतो खा म्हटलं ना, आणि यापुढे आता माझ्यासाठी कुणी बी काही बी करायचं नाही, कळलं, खा आता. सावी बोलते माझी इच्छा नाही, तुम्हीच खा. तेव्हा ज्योती बोलतो मला आता कुणी बी आग्रह करायचं नाही. तेव्हा सावी बोलते का मार. तेव्हा ज्योती बोलतो मार खाऊन पोट भरलंय माझं, आता 2 दिवस तरी इच्छा होणार नाही. तेव्हा सावी पुढे येते आणि बोलते तुम्हासनी खूप लागलंय का व. तेव्हा ज्योती बोलतो थांब तिथंच, सांगितलं होतं ना माझी चौकशी करायची नाही. तेव्हा ज्योती तिथून चालला जातो. सावीला काहीच कळत नाही. सावी ती भरलेलं ताट उचलते आणि घेऊन जायला लागते. तेव्हा तिला गोविंदराव दिसतात. गोविंदराव ज्योतीला हाताने मारलेलं असतं, त्या हाताकडे बघत असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. तेव्हा सावी गोविंदरावांकडे बघत असते. गोविंदराव रडत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योती लाठीकाठीचा खेळ खेळत असतो तेव्हा सावी येते. सावीला बघून छान वाटतं. तेव्हा सावी बोलते अव अंघोळीचं पाणी काढलंय चला. तेव्हा ज्योती काहीही बोलत नाही. तेव्हा सावी बोलते अजून राग नाही गेला का तुमचा. तेव्हा सावी बोलते अहो बस करा खेळ, एवढं राग बरा नाही. तेव्हा ज्योती बोलतो कोणी मला सांगायचं नाही, एवढं कळतं मला. तेव्हा सावी बोलते तुम्हासनी कळत असतं तर दादांच्या रागामागची काळजी दिसली असती. अहो रातभर डोळ्याला डोळा नव्हता त्यांच्या, ज्या हाताने तुम्हासनी मारलं होतं ना, रातभर त्या हाताकडे बघून रडत बसला होता. ज्योतीला राग येतो. ज्योती सावीकडे जातो आणि बोलतो कुणी बी दादाची बाजू घ्यायची नाही. तेव्हा सावी बोलते अहो मी दादांची बाजू घेत नाही. तेव्हा सावी बोलते काल तुम्ही दादासनी कसे बोलले तरी बी दादा शांत होते, ते तुम्हासनी समजवित होते. तेव्हा ज्योती पुन्हा माघारी फिरतो आणि बोलतो बरोबर, म्हणजे दादाच बरोबर. तेव्हा सावी बोलते वय दादाच बरोबर. तेव्हा सावी बोलते ते तुम्हासनी समजावून सांगत होते पण तुम्हीच ऐकत नव्हता. तेव्हा गोविंदराव हे खिडकीतनं बघत असतात. तेव्हा सावी बोलते दादांनी तुम्हासनी कव मारलं. हे सगळं गोविंदराव ऐकत असतात. तेव्हा सावी बोलते ज्योतीला खरं सांगू का, मला आबा म्हणायचे. बापाचा राग, त्यांचं बोलणं, त्यांची शिकवण इतकंच नाही तर बापाचं मारणं या समध्यात पोरांचं भलं दडलेलं असतं बघा. पर हे पोरांना तेव्हा कळतं जेव्हा तेही आईबाप होता. हे गोविंदराव ऐकत असतात आणि त्यांना रडायला येत असतं. सावी बोलते ज्योतीला अहो तुम्ही एकदा दादांचं बोलणं तरी ऐका, तुम्ही एकदा त्यांच्या डोळ्यात बघा, त्यांच्या डोळ्यात फक्त तुमच्याबद्दलची काळजी दिसणार, दुसरं काय बी नाही. तेव्हा सावी बोलते अहो आता तरी आबूला सोडा आता राग आणि चला आंघोळीला. तेव्हा सावी चालली जाते आणि ज्योती पुन्हा आपला लाठीकाठीचा खेळ करत असतो. इकडे गोविंदराव बोलतात की देवा कुठल्या जन्माचं पुण्य असेल की अशी सून घरात आली. परत गोविंदरावांना बाहेरून मातबा आवाज देतो दादासाहेब ओ दादासाहेब येऊ का. तेव्हा गोविंदराव बोलतात अहो असं काही विचारताय या की. तेव्हा गोविंदराव विचारतात की माधबा कसं काही येणं केलं. तेव्हा माधबा बोलतो 5 परतवणीला जावई बापू आणि सावी अक्का आल्या नाहीत. तेव्हा मालक म्हटलं की जाऊन चौकशी करून ये. तेव्हा गोविंदराव बोलतात की असं होय, बरं पाटलीनबाई कसे आहेत ना वय, बरे आहेत ना. तेव्हा माधबा बोलता वय वय एकदम झाक. तेव्हा माधबा बोलतो अहो नवऱ्या नवरीची काळजी तेवढी. मालक म्हणालो मी यायला निघालो तेव्हा की माधबा चालला आहेस, नवरा नवरीला मोरं घालून घेऊन ये. तेव्हा गोविंदराव बोलतात वय वय. तेव्हा गोविंदराव सावीला आवाज देतात सुनबाई अहो बघा की हो कोण आलंय. तेव्हा सावी बोलते होय दादा. तेव्हा सावी माधवाला बघून खूप खुश होते आणि बोलते अगं बाई माधवा तुम्ही आणि आबा कुठे आहे. तेव्हा सावी आबा आबा म्हणून आवाज देते. तेव्हा माधवा बोलता अहो मी एकटाच आलो आहे, आबा नाही आले. तेव्हा सावी थोडी नाराज होते आणि बोलते बरं आणि आई आबा कसे आहेत, आईला करमतं का.
आत्या सदा सका कशा आहेत? समधे बरे आहेत ना? आणि माझी कपिला अमृत होती का? म्या दिसली नाही म्हणून. तेव्हा मातबा बोलतो, अहो थांबा थांबा थांबा, आता 5 परतावणीला आल्यावर स्वतःच्या डोळ्यांनीच बघा. तेव्हा सावी बोलते वय वय. तेव्हा गोविंदराव बोलतात की सुनबाई जा गुळ पाणी घेऊन या. तेव्हा सावी बोलते जी आणते. तेव्हा सावी घाईघाईत पटकन किचनमध्ये येते आणि गुळाचा डब्बा शोधू लागते. पारू बघतच असते. तेव्हा पारू बोलते, अहो जाऊ बाई काय शोधताय? तेव्हा सावी बोलते गुळाचा डब्बा कुठे आहे? तेव्हा पारू सावीला डब्बा सांगते. तेव्हा सावी बघते आणि गुळ घेते आणि घाईघाईत जायला लागते. तेव्हा पारू बोलते, काय व माहेरनं कोणी पाहुणं आले की काय? तेव्हा सावी बोलते होय. तेव्हा सावी बोलते तुम्हासनी कसं समजलं? तेव्हा पारू बोलते सासूरवासिनीच्या हालचाली समजलं आणि चेहऱ्यावर आनंद आला की समजून जायचं माहेरून कोणतरी आलंय. तेव्हा सावी बोलते होय, आमचा मातबा आलाय 5 परतावणीला न्यायला. ताईसाहेब 5 परतावणी म्हणजे काय व? तेव्हा पारू बोलते 5 परतावणी म्हणजे नवरा नवरीनं नवरीच्या माहेरी जायचं असतं. माहेरवाशिनीचं पहिलं माहेर पण असतं ते. तेव्हा सावी बोलते म्हणजे आपण सर्व जाऊ नायगावला? तेव्हा पारू हसते आणि बोलते नाही व नाही, समधे नाही, फक्त नवरा नवरीनं जायचं असतं. तेवढ्यात गोविंदराव बोलतात सुनबाई. तेव्हा सावी बोलते अरे देवा, गुळपाणी राहूनच गेलं, मी आले हं. तेव्हा सावी पळतच जाते. इकडे पारू बोलते आता सुनबाई 5 परतावणीला जातील, जाऊबाई 5 परतावणीला जातील. तेव्हा पारू जरा घाबरते. तिथे तिला विचारतील तिची आई माणसं कशी आहेत, सासूबाई कशी आहेत, जाऊबाई कशी आहे, काय सांगतील ह्या. इकडे गोविंदराव मातबाला पाणी देतात. मातबाने आपलं पाण्याचं भांडंही आणलेलं असतं. मातबा पाणी पितो आणि बोलतो बरेच दिवस झाले, गावची लोकही विचारत होती सावी अक्का 5 परतावणीला काय आल्या नाहीत. बरं आहे ना व सावी अक्कांचं, माणसं बरी आहेत ना व? आता लोकांचं काय 10 तोंडानं काय बी बरळत्यात. तेव्हा गोविंदराव थोडे शांत होतात. त्यांना ज्योतीचे शब्द आठवतात आणि त्यांनी ज्योतीला मारलेलं तेही आठवतं. तेव्हा माधबबा बोलतो की दादा बरं आहे ना हो समद? तेव्हा गोविंदराव बोलतात की वय वय समद ठीक आहे आणि आमच्या सुनबाई म्हणजे लक्ष्मीच म्हटल्या, त्यामुळे एक काळजी मिटली. तेवढ्यात गोविंदरावांचा भाऊ येतो आणि बोलतो आणि दुसरी काळजी आहेच की. तेव्हा गोविंदराव बोलतात की आप्पा. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो की अहो दुसरी काळजी म्हणजे ज्योतीनं गोंधळात लंगर तोडला नाही, दादानं दणक्यात लंगर तोडला. देवखंडेवाची मग हजेरी नाही लागली, त्यात आमचा ज्योती म्हणजे इस्तवासारखा. तेव्हा मातबा बोलतो इस्तवासारखा म्हणजे साळान तालीम एकत्र आली की मग जाळ होणारच की, तसा इकडे बी जाळ सुरू असतो. गोविंदराव बाजू सावरतात आणि बोलतात अहो मातबा शिक्षणानं बुद्धी आहे त्याला. आणि नाही गावात कीर्तन होतं तेव्हा बघितलंच ना कसा बोलत होता ते, बघितलंय ना व? तेव्हा मातबा बोलतो वय बघितलंय आणि मी अजून बी एक बघितलंय. आमच्या गावातल्या बाईचं घर जळालं होतं तेव्हा सोन्याचं कडं हातातनं काढून त्या बाईला दिलेलं बी बघितलंय. तेव्हा ते मला इस्तवासारखं नाही तर समईतल्या ज्योतीसारखे वाटले. अहो त्या बाईच्या आयुष्यातला अंधार दूर झाला. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो होय का, आणि लगेच नाटक करून निघून जातो. आलो आलो गिराईक आलंय वाटतं आणि निघून जातो. तेव्हा सावी बोलते फक्त इकडे सावी विचारत असते फक्त नवरा बायकोनेच जायचं, पण हे तयार होतील का विचारूनच बघते एकदा मी. तेव्हा सावी इकडे येते ज्योतीकडे आणि बोलते अबा ऐका की मातबा आलाय माझ्या माहेरनं आणि आपल्या दोघांनी जायचं आहे माझ्या माहेरी, आवरा की लवकर. तेव्हा ज्योती बोलतो माझ्याशी कुणी बी बोलायचं नाही सांगितलंय ना व, आणि म्या कुठे बी येणार नाही. तेव्हा सावी तशीच माघारी फिरते आणि बोलते की आम्ही दोघंच गेलो आणि आबांना कळलं तर आमच्या दोघात अबोला हाय ते तर किती वाईट वाटेल त्याच नाही, काय करू. इकडे सावीला गोविंदराव आवाज येतात सुनबाई ओ सुनबाई. तेव्हा सावी आले आले म्हणून चालली जाते. इकडे पारू शेजारी रखमीच्या घरी येते. रखमी कानाला भिंतीला कान लावून उभी असते. तेव्हा पारू बोलते की सासूबाई काय करतायत? तेव्हा रखमी पटकन सावरते, अगं घरात ना भिंतीतनं खडखड आवाज येतोय, असं वाटते की उंदीर बिळबिळ करतं की काय, म्हणून म्हटलं कान लावून बघत होते, काढायला नको का? तू बोल की काय झालं. तेव्हा पारू बोलते काही नाही, ते आमचे हे आणि सासूबाई हारण फुलं घेऊन पर्वतीला गेले, सजावट आहे जणू. तेव्हा रखमी बोलते हसते आणि बोलते की ते पर्वतीला गेले आणि माझ्याकडे मात्र पार्वती आली या वा वा. तेव्हा रखमी बोलते अगं काय झालं, एवढा घाम कशा पायी आला तुला? तेव्हा पारू बोलते घाम, अहो काकूबाई आता काय सांगायचं, नायगावरनं मुरळी आल्यात नव्या नवरीला न्यायला 5 परतावणीसाठी. तेव्हा रखमी बोलते अगं मग आत्ता पर्वत तुम्ही पाठवायला पाहिजे होतं. तेव्हा पारू बोलते नाही पाठवलं, आता जाता येईल पण काकूबाई ऐका ना, माझं काळीच लई थडथड करायला लागलं. तेव्हा रखमी बोलते काय ग काय झालं? तेव्हा पारू बोलते अहो काय झालं काय विचारताय, सावित्रीनं माहेरी तोंड उघडलं तर. रखमीला थोडा आनंद बी होतो, मुद्दाम नाटक करते, बया लई मोठा घोटाळा होईल ग. तेव्हा पारू रडायला लागते, अरे देवा तिने सांगितलं तर आपण तिला
लाकडं फोडायला लावले, भाकऱ्या करायला लावल्या आणि सारवायला लावलं. रखमीला हे ऐकून हसायला पण येत असतं. तेव्हा रखमी बोलते, पारू तुला माहिती आहे ना व पाटील कसे येते, ओल्या झाडाला आग लावणारे ते. तेव्हा पारू बोलते, ओल्या झाडाला आग लागते. तेव्हा रखमी बोलते, लावणारे लावतात पण तू काळजी करू नकस. पारू बोलते, मला काय तुम्ही करायला लावलं आणि मला कशा पायी भरायला लावतायत. तेव्हा रखमी बोलते, आता हाय की आता पारू तू कशाला काळजी करते ग. तेव्हा रखमी बोलते, आणि रेसलेस काय होईल, पाटील सावित्रीला पाठवणार नाही पाठवलं तर नाही पाठवलं, आपल्या ज्योत्या बी गडी आहे गडी. म्या बी काय करते, आड्याला बांधलेलं बाशिंग आहे की नाही ते काढेन माझ्या ज्योत्याला बांधील, कळलं की नाही. तू निर्धास्त आहे आणि तू कुणी काय करा आता नवरी संग हरभरा तांदूळ डाळ हे सगळा शिदा बांधायला घे. तू जाग बाई, आता मला की नाही जरा मार्ग काढू दे, मला जरा विचार करू दे. तेव्हा पारू बोलते, अहो काकूबाई मला की नाही लय भ्या वाटते. तेव्हा रखमी बोलते, अगं मी आहे की नाही, जा तू जा, मला विचार करू दे. तेव्हा पारू जायला लागते आणि बोलते, लवकर या. तेव्हा रखमी बोलते, हा येते मी, तू जा. तेव्हा लक्ष्मी हसते आणि बोलते, याला म्हणतात जांभळाच्या झाडाखाली जावं आणि जांभई द्यावी आणि एक अलगत असं जांभूळ पुरं तोंडात पडावं. तेव्हा रखमी हसते आणि बोलते, आता फक्त नायगावला जायला तयारी दाखवायला हवी. सावी गोळ घेऊन येते. तेव्हा गोविंदराव बोलतात, उशीर केला ती यायला. तेव्हा माधवा बोलतो की अहो आता माहेरी जायचं म्हणून भांबावले असतील ना, सामान पॅक केलं की नाही, सावीला विचारतात. तेव्हा माधवा बोलतो, आणि आमचं जावई बापू कुठे. तेव्हा गोविंदराव बोलतात, असेल इकडेच कुठेतरी. तेव्हा माधवा बोलतात, आता तुमची परवानगी असेल तर लगोलग निघतो बघा. तेव्हा गोविंदराव बोलतात, माधवा माझ्या परवानगीचं काय, रीत असते त्या जावंच लागेल. तेव्हा सावी बोलते, पर दादा एवढ्यात नको जायला, म्हणजे मला जरा बरं नाही, कणकण आली आहे. तेव्हा माधवा बोलतात, अहो सावी अक्का बैलगाडीत तर बसून जायचंय. तेव्हा सावी बोलते, वय पण ऊन आहेच की, एवढं लांब जायचंय, बसवणार नाही मला, 2-4 दिवस आराम करते आणि मग येते म्हणून सांगा आबांना. तेव्हा गोविंदराव बोलतात की सुनबाई गुळ पाणी आणायला गेलात तेव्हा बरा होता की, अचानक काय झालं. तर सावी बोलते, होय दादा मी गुळ पाणी आणायला गेले होते ना, तेव्हा मला एकदम गरगरल्यासारखं झालं. तेव्हा माधवा बोलतो, अहो नाही मग तुम्ही आरामच करा, मी जर तुम्हाला असं बरं नसताना घेऊन गेलो तर मालक चिडतील ना माझ्यावर. तेव्हा माधवा जायला निघतो. तेव्हा सावी पुढे जाते आणि पुन्हा थांबते आणि बोलते, माधवा आबासने आठवणीने सांगा हं, म्या सुखात आहे, नाही तर उगाच काळजी करत बसतील ते. तेव्हा माधवा गोविंदरावांकडे बघतात आणि बोलतात की बरं मी बी निघतो आता कशाला थांबू, आणि रामराम करून चालले जातात. माधवा पुढे जायला लागतो आणि थांबतो. तेवढ्यात गोविंदरावांचा भाऊ येतो आणि बोलतो, अरे वा पाहुणं निघालं बी आणि नवरा नवरी. तेव्हा माधवा बोलतो, सावी अक्कांची तब्येत जरा ठीक नाही. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो, कुणी सांगितलं. तर काही कारण नाही ना व. सावीच्या डोळ्यात पाणी असताना इथेच आजचा एपिसोड संपतो.